दिन्या, तू अजून अगदी तसाच आहेस रे. तू सुद्धा कुठं बदललीस? तसाच गोड आवाज. तरी म्हटलं एवढ्या गोड आवाजात फक्त खूपच ऑर्डर द्यायची. बघतो तर तूच. अरे तू उभा तर बस. हो बसतो बसतो. अविनाश बस रे. बायको. हो हॅलो. आणि ही कुमुदिनी. कुमुदिनी. दिन्या, तुझा धांदरटपणा सुद्धा तसाच आहे. काय काय झालं? अरे काय झालं काय? एवढं छान शर्ट घालून आलायस. कॉलर बघ कशी आहे, नीट कर जरा. सगळं सांगावं लागतं. जर मी अशी लाडात येऊन ह्यांची कॉलर नीट करायला गेले असते ना तर वेड्यात काढलं असतं मला. अजून येतोस तू इथे? आता लग्न झाल्यानंतर काय कुठे जाणे येणे नसतात ना. कशी आहेस तू? मी मस्त. काय चालू काय सध्या? काय नाही, मी आराम करते. माझा मुलगा करतो ना काम, अविनाश. लग्न केलंस तू? अरे असं काय विचारतोयस? कॉलेजमध्ये म्हणायचीस तू मी लग्न करणार नाही म्हणून. आपण कॉलेजमध्ये बरंच काही बोलत असतो. सगळं तसं करतो का? तू सुद्धा म्हणायचास ना, कुमू बघ एक दिवस तू मला शोधत येशील. पण माझी ती लग्न न करण्याची प्रतिज्ञा बहुतेक माझा मुलगा पूर्ण करणार. काय करतो हा? तो ना लोकांना देश विदेशाची माहिती देतो. हा म्हणजे गाईड आहे. तसं समज. आम्ही अविनाश आम्ही आग्र्याला जाणार आहोत. तिथे जायच्या आधी फोन करून माहिती विचारतो. तुझं काय मुलं बाळ? परदेशात असतो तो. अरे वा, म्हणजे जाणं होत असेल तुमचं तिथे नेहमी. ते राहू दे, आता आपण एवढ्या वर्षांनी भेटलो, आपल्याबद्दल बोलूया ना. आपल्या बरोबरच कोणी भेटतं का रे तुला? अजून कुलकर्णी भेटतो. कुलकर्णी भेटतो तुला? मग शपथ, कसला हँडसम होता ना तो. अरे किती मुली मागे लागायच्या त्याच्या. अगं भूतकाळ झाला तो. आता सगळं मायनस झालंय. विनोद खन्ना सारखी अशी जुल्फ वाढवली होती बघ, हिप्पी सारखी. हो, मान झटकायचा. त्याच केसांनी त्याचा गळा कापला. म्हणजे रे? अगं एअरपोर्ट झालाय सगळा, एअरपोर्ट. सध्या त्या कुलकर्ण्यांनी आणि मी सगळ्यांना सोशल साईट वर शोधण्याची मोहीम चालू केली. सगळे सापडले तर काय गेट टुगेदर अरेंज करता येईल ना. तुला पण शोधत होतो. तू काय सांगतोस काय? तू आणि सोशल नेटवर्किंग साइट वर? मुलांनी शिकवलं. तू विचारत होतीस ना मुलं बाळ. एक छान मुलगी आहे मला.
एकदम चाफे कळी सारखी. नवरा आहे तिचा, थोडा लांबड आहे तो, पण स्वभावाने चांगला आहे. पण तुझा मुलगा म्हणालास ना? अहो ती दोघं आमचे भाडेकरू आहेत. ओ भाडे करू. म्हणजे पैसे देतात म्हणून म्हणायचं. चांगली आहे तो मुलं. अरे वा, अशी माणसं जवळ असणं किती चांगलं आहे. काय नाव काय त्यांचं? अरे वा 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 वा. हा ठेवा. हो वा वा. बरेच दिवसांनी खिमा पाव खाणार आहे. अविनाश, टेस्ट करून बघ. परत परत इथे येशील. घ्या ना. तुझा राग घालवायचा म्हणून मूनलाईट कॅफेचं प्लॅनिंग केलं, पण आता खिचडीवर भागवावं लागतं. पण आपल्याकडे दुसरा पर्यायही नव्हता ना. आपल्याकडे आता पर्याय नाहीच आहे असं वाटायला लागलं. ह्या 4 भिंतीत आपण सेफ आहोत. आपलं नातं सेफ आहे. बाहेर सगळीकडे फक्त टेन्शन आहे आपल्यासाठी. जय, आपण जर बाहेर फिरणंच बंद केलं तर? म्हणजे हे पहिल्यांदा होत नाहीये आणि यापुढे होणार नाही असंही नाही. अदिती, तसंही आपल्याला फार वेळ मिळत नाही एकमेकांसोबत घालवायला. तू कधी कधी सकाळी नाहीतर संध्याकाळी विरारला जातास. म्हणून आपल्याला दिवसातनं फक्त एक वेळ मिळते जेव्हा आपण एकमेकांशी बोलू शकतो. त्यात कधीतरी हे असं बाहेरचं प्लॅनिंग करायचं आणि ते फिसकटतं. आता ते सगळंच बंद करायचं म्हणतेस तू? आणि ती दिवसातून एकदा, फक्त एकदा आपण नवरा बायको म्हणून मन मोकळेपणाने बोलतो. जय, अरे मलाही असं वाटतं की आपल्या दोघांना एकत्र खूप वेळ मिळावा. पण तूच बघ ना, आपल्याला टेन्शन्स काय कमी आहेत का? प्रत्येक वेळेला नवीन गोंधळ असतो आणि तो होत असताना असं वाटतं की झालं, आता सगळं संपलं. बरं, सगळं व्यवस्थित झालं तरी पुढच्या वेळेची भीती कायम. पण आज जर ती मुलगी सरांना पसंत पडली ना, मग सगळे प्रश्न सुटतील. म्हणजे सरांनी जर लग्न केलं तर ही ऑफिस मधली अट कायमची निघून जाईल. अरे हो, मी टेन्शन मध्ये या गोष्टीचा विचारच केला नाही. तुला काय वाटतं? सरांना आवडली असेल ती मुलगी? माहित नाही, पण माझी इच्छा आहे की त्यांचं लग्न लवकरात लवकर हो. अरे हे काय झालं? पण तुझं अजून हवी आहे का? नाही, तू घे. मला नको आहे. नकोय काय? टेन्शन घेऊन घेऊन मग कशी झालीस? बस बस बस. वाह कुमू, नाही इतक्या वर्षात खिम्याच्या टेस्ट मध्ये अजिबात बदल नाही. हो ना. हो हो, पण आकड्यात बदल झालाय. काका, मी भरतो बिल. अरे नाही, मी देतो रे. बिलाच्या आकड्यात बदल झाला म्हणालो. बिल देणं परवडणार नाही असं नाही म्हणालो. काही म्हणालास तरी बिल गट्टूच दे. कोण कोण येणार आहे काय? तो कशाला देईल बिल? अरे नाही रे दिन्या, गट्टू म्हणजे माझा लेक अविनाश. त्याला लाडानं मी म्हणते गट्टू.
अरे वा, छान आहे नाव एकदम. हाफ चड्डी घातलेला मुलगाच वाटलं मला आधी. हा? बघ बघ, अजूनही गुडगुडीत दिसतो अगदी. नावासारखं गट्टू. मग काय तर. हा, आमचा गट्टू. हा हॅलो, बोल रे. अहो काका, कुठे आहात तुम्ही? आम्ही इथंच आहोत. म्हणजे अजून काका काही प्रॉब्लेम आहे का? तू काही टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस. हा, अरे आज काय गंमत झाली तुला माहित नाही? काय झालंय? अरे ते नंतर भेटल्यावर सांगतो. काका नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मी घ्यायला येऊ का तिकडे? हा, अरे आम्ही काय लहान आहोत काय? येऊ आम्ही, तू काय काळजी करू नकोस, येतो आम्ही बरोबर. आम्हाला काही कोणी पळवून नेणार आहे काय? हो काय बोलताय? काळजी वाटत असेल म्हणून म्हणत असेल तो. कोण आहे? तुमचे भाडे करू का? त्यांना सांग दिन्या, आम्ही सोडू तुला घरी म्हणून, काही काळजी करू नका म्हणा. काका कोण आहे तिकडे? अरे ती नंतर सांगतो. तुम्ही येतो झोपा, उद्या ऑफिसला जायचंय ना. आमची काळजी करू नका. ठीक आहे. हा, आमच्याकडे चावी आहे ना? आहे चावी आहे. ठेव तू, ठेव. तुझ्या बायकोला पण सांग. ती जागी राहायची. सांगतो. बर, ठेवतो रे. काय तर काळजी करू नको म्हटलं ना, तरी ती काळजी करणार. जय, काका काकू कुठे होते? काका काकू अजून तिथेच आहेत. अजून तिथेच आहेत? निघाले नाही ते? नाही, कोणीतरी आहे सोबत. कोणीतरी म्हणजे काकूच असणार. वा, छान. अगं कोणीतरी वेगळं भेटलंय त्यांना ओळखीच, ते सोडायला येणार आहेत म्हण. बर, ठीक आहे, मग मी वाट बघते. तू जाऊन झोप. त्यांच्याकडे किल्ली आहे पण. तरीही मी थांबते, वाट बघते त्यांची. ठीक आहे, मग मी पण थांबतो. काका काहीतरी गंमत पण सांगणार आहेत. गंमत? बघू आता, ते आल्यावरच कळेल. चला, त्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनी आपल्या गाठीभेटी झाल्या. हो, अरे भेटी काय आता होतच राहणार. थांबा, अविनाश आला की तुम्हाला सोडतो घरी. हो, नाही, कशाला बघा तुमच्या गट्टूला त्रास. त्यात कसला आला त्रास? त्या निमित्तानं तुमचं घर बघू, तुमच्या त्या मुलांनाही भेटू. अजून काका काकू कसे नाही आले? का आज तू काकांसारखी वाट बघतेस? आता काका आल्यानंतर त्यांना कारण विचारणार आहेस का उशिरा येण्याचं त्यांच्यासारखं? तसं नाही रे, पण एवढा वेळ काका काकू कधीच बाहेर राहत नाही ना, म्हणून विचारलं. आणि ती आत्ताच फोन झाला ना माझा त्यांच्याशी, येतो म्हणालेत ना ते. त्याला वेळ झाला जय. हे बघ, मी पुन्हा फोन करून काकांचा ओरडा खाणार नाही. आपण जाऊन बघूया का? अगं, आपण निघायला आणि ते यायला एकच वेळ झाली तर उगाच चुकामुक व्हायची. थांब, मी फोन करून बघते. अगं, या दिन्याबरोबर संसार करताना एवढी शांत कशी राहतेस तू? कौतुकच वाटतंय मला तुझं. तू खरं तर माझं करायला हवं. आलं लक्षात आलं. तुझं बोलणं काय मला माहिती नाहीये, तुझ्यावर अंकुश ठेवावाच लागत असेल. हॅलो, काय अजून जागीच आहेस तू? नाही, तुमची वाट बघतोय. अगं पण मी झोपायला सांगितलं होतं तुम्हाला. तुझ्या नवऱ्याने निरोप नाही दिला वाटतं तुला? का तू स्वतःच झोपलाय? नाही, तोही जागा आहे. अगं आम्ही पोचू, 10 मिनिटात पोचू, गाडीनच येतोय.
कोणाच्या गाडीत? अरे घरी येतो आधी, आलो आम्ही ना की मग त्यांना भेटालच. हा पण जागे राहा, आलोच आम्ही. बर बर ठीक आहे. काय ग, काय झालं? पोचतील आता, कोणासोबत तरी आहेत ते. अच्छा, तुला झोप आली आहे का? नाही, थांबते. बरं वाजले किती? अरे बापरे, काय झालं? अरे मी विसरलेच. मला सरांना फोन करायचा होता, त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे आज, त्यांना रिमाइंड करायचं होतं. अच्छा, मग त्यांना फोन करून आठवण करून दे. हो ना. त्या हॉटेलमध्ये जाऊन पोचलो मी, भलतीच कुमुदिनी समोर आली. आम्ही मला मला काही समजत ना. निघूया आपण. चला. एक मिनिट. हो. हा बोला. सर, अर्ध्या तासात तुमची इंटरनॅशनल व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, तुम्ही आठवण करून द्यायला सांगितलं होतं. हो, थँक्स मला रिमाइंड केल्याबद्दल. वेलकम सर. बाय, गुड नाईट. थँक्यू, गुड नाईट. काय रे, काय झालं? माझी अर्ध्या तासात एक मीटिंग आहे फोनवर, इंटरनॅशनल कॉल येणार आहे. हो मग कर. कर म्हणून बोलायला काय जात आहे तुम्हाला? आता तो आपल्याला सोडायला येणार म्हणजे अर्धा तास मोडेल. त्यापेक्षा आपण रिक्षाने जाऊया ना, त्याचं काम महत्वाचं आहे. नाही, मी सोडतो ना, काही प्रॉब्लेम नाहीये. नको रे, तुझं काम जास्ती महत्वाचं आहे. आम्ही जाऊ रिक्षाने. सॉरी हा दिन्या, अचानक त्याला मीटिंग आली त्यामुळे. काय हरकत नाही, काम महत्वाचं. अहो सॉरी काय त्याच्यात, आम्हाला काही वाईट वगैरे वाटलेलं नाहीये. आम्ही आता येऊ शकत नाही, पण परत कधीतरी दिन्या तुझ्या घरी नक्की येऊ. हो हो नक्की या. बर हो येतो आम्ही. हो या. हे दिन्या, हे माझं कार्ड, याच्यावर माझा फोन नंबर आहे. बरं झालं. वा. चला बाय. हो हो या या या. येतो, भेटू पुन्हा. हो या या. तुमचं ते हाय बाय वगैरे झालं असलं तर निघूया का आपण आता? हा हो हा हो हो चला. आदिती, काय रे? हेमाना यायला हवं होतं ना? हो, पण त्यांच्या बरोबर कोणीतरी येणार आहे ना, म्हणून कदाचित उशीर झाला असेल. आले. काका, हे काय तुम्ही दोघच? तुमच्या बरोबर कोणीतरी येणार होतं ना? आली होती काही माणसं, पण त्यांना जमलं नाही म्हणून ते परत गेले. आजचा दिवस चांगला होतो. हो ना, इतर दिवशी जाच होतो नाही तुम्हाला? काका, काय नक्की कोण होतं सोबत? कळलं असतं तुला. आपण त्या व्यक्तीला इथं घरात शोधत राहिलो आणि ती व्यक्ती तिथंच भेटली. म्हणजे काय तुम्ही तिथं थांबायला हवं होतं, तुम्हाला पण तिला भेटता आलं असतं. काका नक्की कोणाला भेटलायत? कुमू, दिनी. काय? कुमू? आय मीन कुमुदिनी भेटल्या होत्या? पण अशा अचानक? अरे शोधल्यावर देवही सापडतो. काका, हा मी म्हंटल होतो ना, कॅफे मूनलाइट मध्ये काहीतरी मजा आहे. पण तुम्ही त्यांना इथे घेऊन का नाही आलात? अरे गट्टूला उशीर झाला असता ना. हा जय, इथेही गट्टू? हा इथेही गट्टू म्हणजे? इथेही गट्टू म्हणजे? म्हणजे आमच्याही ओळखीच्यांपैकी एक गट्टू आहे. हा पण कुमुदिनी ताईंचा
गट्टू वेगळा असेल, म्हणजे त्यांना कदाचित शाळेला जायला उशीर होणार असेल म्हणून लवकर गेले असतील. हा. अरे हा गट्टू लहान नाहीये, मोठा आहे. कुमुदिनीचा मुलगा गाईड आहे म्हणे. गाईड? हो, लोकांना जगभर फिरायला नेतो तो. टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे त्याचा. अरे कुमुदिनीने लग्न केलंय असं ऐकल्यावर मला धक्काच बसला. धक्का बसला का वाईट वाटलं? तू उगाच नको ते अर्थ काढू नकोस. हा हो ना, तुमच्या ह्या आनंदाचाही चांगलाच अर्थ कळतोय मला. नाचायचं बाकी आहे फक्त, तेही मनातल्या मनात डोलायला लागलाच असाल. असं काय नाही यार, सांगून ठेवतोय. तुला सांगतो जय अदिती, तो गट्टू आहे ना गट्टू, तो कुमुदिनीला आऊ म्हणत होता. सारखा आऊ आऊ आऊ. काय? आणि तुम्ही काय सारखं गट्टू गट्टू म्हणताय? हा, चांगलं नाव आहे त्याचं, अविनाश.